चला सकाळ झाली आणि सकाळची घाई गडबड अशी असते ना, पाणी भरून ठेवा सगळं. आता टाकीत चालले, हे फुटले नळकांडी, पण ही खूप कापून कापून खूप बारीक झाली. ही अशी झाली की वेगवेगळेच नळ्या जाळाव्या लागलेल्या. आणि सकाळ सकाळीच अगदी याला पाणी दिलेले. कोथिंबीर काय एवढी मोठी होणार नाही, कारण ही गावठी कोथिंबीर आहे. जर दुसरी बियाणाची असती ना, जे आपण घेतो खताच्या याच्यातून बियाणं खतं, तर ती कशी हायब्रिड काही असते, तर ती बरीच मोठी होते. आता ही गावठी आहे, तर याची उंची चाललं आहे. आता काल नाही पाणी दिलं, पण आज दिलं पाणी त्याला पुन्हा. इकडं आता आहे ना, असं रात्रीची लाईट असल्यावर असंच राहते इकडं. मग यांना पाणी काय भेटलं नाही. आता ते शेवंतीचं बरंच उपटून काढावं लागेल, लई गर्दी झालेली आहे. पाणी आता हे टाकीत भरल्या जाय करते. चूल पेटवते पाणी तापवायला. पाणी इकडं भरलं. आंब्याच्या कैऱ्या खूप पडू राहिल्या. हे काय होतंय आणि झाडांना कळत नाही. सगळीकडं जिथं पहा तिथं कैऱ्याच आहे. त्या नळकंडीचं काय करायचं. आत्ताशी सुरुवात झाली. आता ही चूल पेटून पाणी भरून आता आवरते. लाईट जाईलच आता. साधन आलंय आता, याला चांगलं पाणी तापलंय. इकडं सूर्य पण उगवलंय. 7 वाजले. 7 इथं तर सगळी सावली आली. आणि हे गहू कोठीतले आणले टाकायला काकांनी. काय नाही सोंडे, आहे थोडेफार 2-4च दिसते. हे असं उन्हात टाकलं ना मग बरं राहतं. पण आता इथं सावलीत आली. ही पूर्ण जी जागा आहे ना, आता गहू टाकलेले हे सर्व खळं आहे. आणि आता हे खळ्यावरचे तुम्हाला किती व्हिडिओ दाखवले, खळं कसं तयार केलं जातं वगैरे सर्व, आणि सर्व मशीनमधून धान्य कसं काढलं जातं ते पण दाखवलेलं आहे. आणि आता इथं टाकले आहे गहू, आणि अर्थात हे कोठीमधले गहू आहे. आणि आता ते वाळत घालायचे, कारण आहे ना सोंडे झाले आणि त्याला ऊन दिलं ना मस्त, मग पुन्हा कोठीमध्ये भरून द्यायचं आहे. पण मला काही एवढे वाटले नाही सोंडे, पण एक अर्धा पण सोंडा पुढं मग पूर्ण ते धान्य नाश करू शकतो. आणि पहा ना, 11 वाजले आणि 11 वाजताच पूर्ण खळं सावलीने झालं. चला आता उन्हाळा लागला. आता हे आता नांगरून पण घ्यायचे आहेत आपले हे सगळे वावरं. तिकडचं तर आता मक्याचं मोकळंच झालेलं आहे. मक्याचं शेत होतं तिथं आता नांगरूनच घ्यायचं आहे. हे पण सर्वच नांगरून घ्यायचे आता. याच्यानंतर खतं टाकली जातील. आणि मग पावसाळा सुरू झाला का मग तेव्हा चिक्कू, आता काय चिक्कू नाही राहिले बरं का. चिक्कू आता इथून चिक्कू बरेच जण तोडून येतात. आता हे छोटे छोटे राहिले. आता हे जेव्हा मोठे होतील तोपर्यंत शौर्यन ते आले सुट्टीला, तोपर्यंत मोठे व्हायला बसले म्हणा. आता वाजले आहे दुपारीची 4. हे विनाकारण एवढे वाढतात ना, काही कामाचे नाही. हे खूप गर्दी होती. आणि मग काय, मग बाकीची झाडंसुद्धा नीट येते नाही. वेळीच काढावं लागतात हे असे छोटे. यांची जडं मोठे झाले का काही उपयोगाचं नाही.
आता इथंच कढीपत्ते किती झाले? हा एक आहे, हा 2 आहे, तो तिसरा आहे, हा चौथा आहे. हे अशा याच्यामुळेच वाढत चालतात आणि मग काय नंतर लय तकलीफ होते. आता आहे रात्रीचं पाणी. कोथिंबीर काय उंच होणार नाही आहे तेवढीच रे. तर तोडून घ्यावं लागेल भाजीपाल्यासाठी. काल तर तोडलीच होती मी, चुलीवर करत होते तेव्हा. आणि हे असं पाणी नाही 8-8 दिवसांनी म्हणजे रात्रभर येतं म्हणा पाणी. पण मग हे अशा आंब्याच्या झाडांना हे आंब्याला वगैरेच देता जातं. तिकडच्या आहे नारळ तिकडं त्यांना देता जातं. चला आपण आता आलो आहे कोथिंबीर घ्यायला. आणि ही इकडची कढीची घेते, जरा थोडीशी मोठी आहे त्या मानाने ही छोटी आहे. आणि आता कोथिंबीर अशी मी ना कापून घेणार आहे, नऊ बोल अशी. ही पहा गार्डनमधून कापली मी अशी मस्त ताजी कोथिंबीर. आणि आता याचा मसाला काढून घेते लाईट आहे तोपर्यंत. आणि बाकीची उगवती ती. थोडाफार कांदा जो राहिला होता तो भाजून झालेला आहे, तो पण आता काढून घेते. लसूण, आलं, कोथिंबीर यांचं बारीक वाटण करून घेणार आहे, कारण ते मॅरिनेट करायचं मसाला आहे. तर आज बनवणार आहे मी मस्तपैकी मटण. आता भांडं जे आहे ते न धुता मी डायरेक्ट आता याच्यामध्ये पहिलं कोरडं वाटून घेते. माझा मटणाचा मसाला असो किंवा बाकीच्या भाजींचं एकसारखंच. आता कांदा खोबरं हे वाटून घेते, नंतर मग मी बाकीचे मसाले फोडणीला देईल त्यावेळेस मग मी कोरडे मसाले टाकते. चला आता दोन्ही मसाले माझे वाटून झालेले आहे, हे ठेवून देते एका बाजूला. आता बाकीचं आवरून घेते. दुसरं पातेलं ठेवलं आहे मी, एक पातेलं उतरून घेतलं, 2 पातेलं लागणार. केस धुवायचे आहे. आता हे मटण आणता 10:30 वाजले. करायचं होतं चुलीवर, पण ते शिजायलाच किती वेळ लागणार म्हणून मी आता आहे ना इथंच कुकरमध्ये लावून देते. पहिल्यांदा हे काय करते, खूप चांगल्या पद्धतीने धुवून घेते. आता काय मॅरिनेट करायला तर काही वेळ नाही आहे. मीठ टाकून घेते याच्यातच, हळद, धने पावडर आणि हे वाटलेलं कोथिंबीर, आलं, लसूण यांची पेस्ट. वा, हा सुगंध इतका सुंदर लागतो ना कोथिंबीर आणि आल्याचं. चला गॅस घेते, पेटून पटकन आवरून घेते, कारण काय आधीच खूप उशीर झालेला आहे. वारे इतकं सुटले ना काय सांगावं. आणि आता हे शिजायला पाणी दिलं टाकून. आणि शिट्ट्या घेताना मग हे लागलच. सगळं झाकण लावून मी याची 10-12 शिट्ट्या घेणार आहे. हे पीठ मळून ठेवलं होतं
चांगलं मऊसूत झालेलं आहे. आता आणखीन 1-2 शिट्टे होऊन देते. सकाळ उठल्यापासून सगळं कामं माझी लाईटीवर, म्हणजे किती मसालाही मी लवकरच वाटून घेतला होता आणि त्यानंतर मटण आलं 10:30ला, कारण ते शेजारच्या गावातून आणावं लागतं. ओ, मटणाचा वास आला ना तुला? बर. आता हे पावशेरचं मटण आहे. मी आणि ही मनू मऊ आम्ही दोघीच खाणार आहे. आता मी सुकं मटण करून घेते. बघा असं आपलं हे सुकं मटण झालं आहे. मस्त वास सुटलाय ना, काय सांगावं. आणि ह्याच्यावर थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर. चला आता हे बाजूला काढून घेते मी. आता चुलीवर मग मी काही शिजवलं नाही, त्याच्यामुळे याच्यावर शिजवलं गॅसवर. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की आता पुन्हा कशाला चूल पेटवायची, म्हणून मी गॅसवरच आता फोडणी पण दिली आणि सुकं मटण पण केलं. मनात सारखी धाकधूक चालू होती. म्हटलं गॅसची टाकी संपली ना तर सगळं हे, कारण चहासाठीच मी हा एवढा गॅस ठेवलेला होता, कारण सकाळचं चहा लवकर प्यायची सवय ना, त्यामुळं. चला आता ही पण भाजी झाली आहे. ही रस्सा मटण आणि ही सुक्कं मटण. चला संडे स्पेशल थाळी माझी तयार आहे. इकडं रस्सा मटण, इकडं सुक्कं मटण आणि इकडं चपाती. भात नाही घातला, कारण ही एवढं खाऊनच इतकं पोट भरतं ते भात खायला. मी आता संध्याकाळी काय करेन, आता हे एवढं राहिलं आहे, मग नंतर संध्याकाळी भात घालन आणि खाईन हे. चला आता बाजार आणलेला आहे, बाजार भरून ठेवते. आता लाईट इथून पुढं दुपारची म्हणजे दिवसभराची राहील, तशी अजून आली नाही लाईट. दिवसभराची लाईट राहिली ना भाज्या नाही सुकत. फ्रीजमध्ये कसं आता राहत नाही एवढं गार. दिवसभर सकाळचीच जी लाईट जाते डायरेक्ट संध्याकाळी येते. आता एक एक करून निवडावं लागेल. पालक आणली, पालक तेवढंच करावं लागेल. इकडं मिरच्या तर संपल्या होत्या. कोथिंबीर आपली आली, पण तरी पण सांगितली, कारण ती कोथिंबीर तुम्ही पाहिली किती छोटी आहे उंचीला. आणि भेंडी, बटाटे पण आणले. बटाटे मी कॅन्सल केले होते. टोमॅटो आणि वाल्याच्या शेंगा. चला आता हा सर्व मी काय करते, बाजार भरून घेते. एक एक करून पिशव्यांमध्ये यामध्ये ठेवते. ही भाजी ना निवडून घेते एक एक पान, म्हणजे सकाळची तशी गडबडही काही नसते, कोण नसतं. आपल्याला लहान पोरं पण नाही. आता काय लहान पोरं शाळेचा डबा असला तर मग राहते गडबड, पण तरी पण कसं मग पाणी राहतं, लाईटीची वेळ राहते, मसाला वाटायची, मग त्याच्यात एवढे कामं भरपूर राहतात. घर झाडणं आलंच, धुणं आलंच, भांडी आलीच. रविवारचा आमच्या इथं बाजार भरतो, तर असा बाजार आलेला आहे. चला आता घेते वरून.